नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा आपला रेल्वे भरती 2024 GK GSचा भाग क्रमांक 4 आहे। प्रश्न क्रमांक पहिला आहे, धुवाधार धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा नदी। तर नर्मदा नदीवर धुवाधार हा धबधबा आहे। नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटक येथे झालेला आहे, जे कुठे आहे रे? MP मध्ये आहे। तसंच नर्मदा नदीला गुजरातची जीवनवाहिनी असे सुद्धा म्हणतात। गुजरातची जीवनवाहिनी असे म्हणतात। त्यानंतर तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे। नर्मदा नदी पण पश्चिम वाहिनी नदी आहे। गोदावरी ही भारतातील दुसरी तर महाराष्ट्रातील पहिली लांब नदी आहे। पहिल्या क्रमांकाची लांब नदी आहे। गोदावरीचा उगम नाशिक मधून त्र्यंबकेश्वर येथे होतो। पुढचा प्रश्न आहे, PT उषा यांच्या आत्मचरित्राचे नाव खालीलपैकी कोणते आहे? तर PT उषा यांच्या आत्मचरित्राचे नाव खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 गोल्डन गर्ल हे आहे। तर पुढच्या स्लाइडमध्ये काही आत्मचरित्र दिले आहे। तर प्लेइंग इट माय वे हे कोणाचे आहे? सचिन तेंडुलकर यांचे आहे। सचिन तेंडुलकर हे सगळ्यात कमी वयाचे भारतरत्न पुरस्कार भेटलेले व्यक्ती आहे। स्ट्रेट फ्रॉम द हार्ट हे कपिल देव यांचे आहे। सनी डेज हे सुनील गावस्कर यांचे आहे। अनब्रेकेबल हे मेरी कॉम यांची आहे। द टेस्ट ऑफ माय लाईफ हे युवराज सिंग यांचे आहे। द रेस ऑफ माय लाईफ हे मिल्खा सिंग यांचे आहे। आणि वाय ऑस्कर मॅटर्स हे पेले यांचे आहे। पुढील प्रश्न आहे, कोण गोविंद या नवीन कादंबरीचे लेखक आहे? तर गोविंद या नवीन कादंबरीचे लेखक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 हरिंदर सिक्का हे आहे। हरिंदर सिक्का यांनी अजून एक कॉलिंग से मत ही प्रसिद्ध कादंबरी पण लिहिली आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणी तैवानच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतलेली आहे? पुढे 2 मे 2024 मध्ये तैवानच्या राष्ट्राध्यक्षाच्या पदी कोणी शपथ घेतली? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 लाई चिंग ते यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतलेली आहे। तैवानची राजधानी हे कोणता आहे? तर तैपई सिटी हे तैवानची राजधानी आहे। तैवान चलन हे कोणते आहे? तर न्यू तैवान चलन हे न्यू तैवान डॉलर हे तिथले चलन आहे। पुढचा प्रश्न आहे, जट जातीय झांजिया नृत्य ही लोकप्रिय लोकनृत्य या राज्याची आहे। तर जट जतीन व झांजिया नृत्य ही लोकनृत्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 बिहार या राज्याची आहेत। पुढील प्रश्न आहे, भारतीय बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कॉम डॅश राज्यात म्हणजे कोणत्या राज्यातील आहे? तर भारतीय बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कॉम या खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर राज्याच्या आहे। तर त्यांचा चिराचंदपूर हा जिल्हा आहे। कोणता? चिराचंदपूर या जिल्ह्याच्या त्या आहेत। तर 2008 मध्येच्या बॉक्सिंगमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे। त्यांना 2020 मध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार भेटलेला आहे। पुढील प्रश्न आहे, लव या शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा शब्द खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहे। तर या शब्दाचा अर्थ शून्य स्कोर असा होतो। शून्य स्कोर या शब्दाचा अर्थ होतो। पुढील प्रश्न आहे,
भारतीय चलनी नोटांच्या भाषा पॅनेलवर किती भाषा आहेत? तर भारतीय चलनी नोटांच्या भाषा पॅनेलवर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 एकूण 15 भाषा आहेत. तर त्या भाषा कोणत्या आहेत? तर आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तामिळ, तेलुगू आणि उर्दू या एकूण 15 भाषा आहेत. इथे पाहू शकता आपण 10 रुपयाच्या नोटवर तिथली एकूण 15 भाषा. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणते लोकनृत्य आसामशी संबंधित आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 बिहू हे लोकनृत्य आसाम या राज्याशी संबंधित आहे. तर बहिया हे लोकनृत्य अरुणाचल प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. नॉंगक्रम नृत्य हे मेघालयशी संबंधित आहे. तर होजगिरी हे नृत्य त्रिपुरा या राज्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, रामप्पा मंदिर कोणत्या देवाला समर्पित आहे? तर रामप्पा हे मंदिर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 भगवान शिव या देवाला समर्पित आहे. तर हे मंदिर तेलंगणा या राज्यामध्ये आहे. तेलंगणा या राज्यामध्ये ते मंदिर आहे. तर इथं पाहू शकता आपण जे भगवान रामाला समर्पित मंदिर कोणतं आहे? श्रीराम जन्मभूमी मंदिर म्हणजे अयोध्या म्हणजे UP आहे. भगवान विष्णूला समर्पित बद्रीनाथ मंदिर जे उत्तराखंडमध्ये आहे. भगवान इंद्रला इंद्रेश्वर मंदिर इंदूर मध्य प्रदेशमध्ये आहे. तर भगवान शिवला रामप्पा मंदिर जे तेलंगणामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संगीतकार आणि त्यांची वाद्यांची जोडी अयोग्य म्हणजे चूक असलेली जोडी ओळखायची आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 पंडित रामनारायण जे सरोद हे जोडी चुकीची आहे. तर पंडित रामनारायण हे सारंग या वाद्याशी संबंधित आहे. आपण पाहू शकता इथे वाद्य दिलेले आहे आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती. तर पाहू शकता आपण सारंगी हे पंडित रामनारायण यांच्याशी संबंधित आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करू किंवा स्क्रीनशॉट घेऊन पूर्ण पाठांतर करू शकता. पुढील प्रश्न आहे, कोणत्या जर्मन फुटबॉलपटूने युरो 2024 नंतर निवृत्ती जाहीर केली? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 टोनी क्रूज यांनी निवृत्ती जाहीर केली. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद राज्य कार्यरेषी संबंधित आहे? तर खालीलपैकी अनुच्छेद 153 तर 167 हा अनुच्छेद राज्य कार्यनिशी संबंधित आहे. तर या अनुच्छेदामध्ये राज्यपाल, CM, मंत्रिमंडळ याच्याशी संबंधित सगळ्या तरतुदी दिल्या आहे. पुढील प्रश्न आहे, 5व्या पंचवार्षिक योजना आणि 6व्या पंचवार्षिक योजनेतील योजना म्हणून ओळखली जाते. तर या योजनेतील योजना म्हणून खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 सरकती योजना म्हणून ओळखली जाते. तर या सरकती योजनेचे जी संकल्पना आहे ती गुन्नार मॉडेलवर आधारित आहे. पूर्ण 12 पंचवार्षिक योजनेचे मॉडेल विचारले जातात. तर सरकती जी योजना आहे तिला लवचिक योजना सुद्धा म्हणतात. पुढील प्रश्न आहे, ओझोनचा सर्वाधिक क्षय डॅश जवळ झालेला आहे. म्हणजे ओझोनचा जो सर्वाधिक क्षय आहे तो कुठे झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ध्रुव हे योग्य उत्तर आहे. ध्रुव म्हणजे काय रे? पोल. जे उत्तर पोल आणि दक्षिण पोल आहे त्यापैकी दक्षिण ध्रुवावर जास्त क्षय झालेला दिसून येतो. तर ओझोनचा स्तर आपल्याला स्थितांबरामध्ये
पाहायला मिळतो, जो आपल्या भूपृष्ठापासून 10 ते 50 किलोमीटर एवढ्या अंतरावर पाहायला मिळतो. ओझोन आपल्याला UV रेसपासून रक्षण करत असते. पुढचा प्रश्न आहे, आयर्न ऑक्साईड खडकामुळे कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? तर आयर्न ऑक्साईड यामुळे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात. मंगळाचे 2 महत्त्वाचे उपग्रह आहेत. तो कोणते? एक आहे फोबोस आणि दुसरा आहे डिमोस. हे मंगळाला 2 उपग्रह आहेत. जर गुरुचा विचार केला आपण तर गुरु सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे. गुरुचे वातावरण हे हायड्रोजन आणि हेलियमपासून बनलेले आहे. शनी हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. त्याचे पण वातावरण हेलियम आणि हायड्रोजनपासून बनलेले आहे आणि हा एक कड्या असलेला ग्रह आहे. शुक्र ग्रहाला पृथ्वीचा जुडा ग्रह असे म्हणतात. पृथ्वीचा जुडा ग्रह म्हणजे शुक्र ग्रह. हा सगळ्यात तेजस्वी ग्रह आहे. यालाच सकाळचा तारा म्हणून ओळखले जाते. सकाळचा तारा म्हणून शुक्र ग्रहाला ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे असंघीय वैशिष्ट्य आहे? तर खालीलपैकी एकल संविधान हे भारताचे असंघीय वैशिष्ट्य आहे. असंघीय म्हणजे काय? सगळ्यात पहिले संघीय म्हणजे काय? जर केंद्राचं वेगळं आणि राज्याचं वेगळं. जसे आपण कायदेकारी मंडळ केंद्राचं वेगळं आहे, राज्याचं वेगळं आहे. कार्यकारी मंडळ केंद्राचे वेगळं आहे, राज्याचं वेगळं आहे. तर असंघीय म्हणजे जे आपण न्याय व्यवस्था पाहिली तर ती असंघीय आहे. असंघीय म्हणजे केंद्राला आणि राज्याला एकच न्याय व्यवस्था दिलेली आहे. तर इथे आपण काही वैशिष्ट्ये पाहू. जे संघीय वैशिष्ट्ये आणि एकात्मिक वैशिष्ट्ये. दुहेरी राजकारण संघीय. संघीयमध्ये लिखित संविधान, अधिकारांचे विभाजन, संविधानाची सर्वोच्चता, कठोर संविधान, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि द्विसदनवाद हे संघीय वैशिष्ट्य आहे. तर एकात्मिक वैशिष्ट्य आहे सशक्त केंद्र, एकल संविधान, संविधानाची लवचिकता, आणीबाणी तरतुदी, एकल नागरिकत्व, एकात्मिक न्यायव्यवस्था आणि अखिल भारतीय सेवा. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सभ्यता तिच्या शहर नगर नियोजनासाठी प्रसिद्ध आहे? तर खालीलपैकी सिंधू संस्कृती, जी भारतामध्ये सिंधू नदीच्या काठी होती. हिला आपण हडप्पा संस्कृती म्हणून ओळखतो. तर ही शहर नियोजनासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, कोणार्कचे सूर्य मंदिर नरसिंहदेव प्रथम यांनी बांधले होते ते कोणत्या घराण्यातील होते? तर नरसिंहदेव हे खालीलपैकी पूर्वेकडील गंगा राजवंश आहे त्या घराण्यातील होते. पुढील प्रश्न आहे, भारताची रुपे सेवा सुरू करण्यासाठी कोणता देश सध्या वाटाघाटी करत आहे? तर भारताची रुपे सेवा सुरू करण्यासाठी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 मालदीव हा देश वाटाघाटी करत आहे. मित्रांनो, अशाच लुसेंट सामान्य ज्ञान प्रश्नसंचकरिता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.